नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीने Instagramवरून चांगल्या पद्धतीने पैसे कमवणार आहात. Instagramचा वापर करून तुम्ही कसे पैसे कमवू शकता. त्यासोबतच Instagramवरती रील बनवून दर महिन्याला 1 ते 2 लाख रुपयाचा टप्पा कशा पद्धतीने पार करू शकता, कसे 1 लाख रुपये कमवू शकता, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आजची संपूर्ण हा जो YouTube व्हिडिओ आहे तो एकदा नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 स्टेप सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही Instagramवरती चांगले फॉलोअर वाढवू शकता आणि त्याच्यावरून चांगले पैसे देखील कमवू शकता. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया. Instagramच्या रीलमधून तुम्हाला दर महिन्याला 1 ते 2 लाख रुपये कमवायचे असतील, तर याच्यासाठी मी 8 स्टेप बनवलेले आहेत. त्या तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. आता आपण त्या एक-एक स्टेप कोणकोणती आहे ती एकदा जाणून घेऊया. तर स्टेप नंबर 1 आहे Instagram रील म्हणजे काय? आपण ते जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की Instagram कोणता प्लॅटफॉर्म आहे. Instagramवरती आपण काय-काय टाकतो. तर मार्क झुकरबर्ग यांचा Instagram, Facebook, WhatsApp हे 3 प्लॅटफॉर्म आहेत. त्याच्यामधील Instagram या प्लॅटफॉर्मवरती आपण रील व्हिडिओ बनवतो. रील्स टाकत असतो. मग रील्स त्याला म्हणतात. जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात, अगोदर 60 सेकंदाचे होते, आता 90 सेकंदाचे झालेत. मग ते जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात त्याला रील्स असे म्हणतात. हे तर तुम्हाला माहीतच आहे. स्टेप 2 आहे Instagram रीलमधून पैसे कसे कमवायचे. तर Instagram रीलमधून तुम्हाला जर चांगले पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. या पद्धतीमधून तुम्ही Instagramमधून पैसे कमवणार आहात. कोणती पद्धत? तर पहिल्यांदा तुम्हाला एक निश निवडायचं आहे. Instagramवरती तुम्ही कंटेंट बनवत असाल, तर तुमचं निश चांगलं असणं गरजेचं आहे. ब्रँड असेल, एखादं ब्रँडिंगचं काम करत असाल, ब्युटीचं असेल, एखादं Instagram थीम पेज असेल, ट्रॅव्हल कंटेंट असेल किंवा ब्लॉगिंगबद्दल सांगत असाल, डिजिटल मार्केटिंगबद्दल सांगत असाल, व्हॉटएव्हर. कोणत्याही गोष्टीवरती सांगत असाल, तर त्याच्यामध्ये तुमचे जर चांगले फॉलोवर झाले, तुम्हाला ब्रँड कोलॅबोरेशनमधून पैसे येणार आहेत. ॲफिलिएट मार्केटिंगमधून पैसे येणार आहेत. त्याच्यासोबत प्रॉडक्ट सेलिंग म्हणजे स्वतःचा कोर्स काढू शकता, स्वतःचं ई-बुक काढू शकता, स्वतःचा डिजिटल प्रॉडक्ट काढू शकता. ते सेल करून पैसे कमवू शकता. त्यानंतर स्पॉन्सरशिपमधून देखील तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. त्याच्यासोबतच क्रिएटर प्रोग्राम, Instagramचा एक क्रिएटर प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये Instagram तुम्हाला स्वतः बोनस देतं आणि त्या बोनसमधून देखील तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तर हे होते Instagram रीलमधून पैसे कमवायचे काही स्टेप्स. स्टेप नंबर 3 आता आपण जाणून घेणार आहोत. स्टेप नंबर 3 मध्ये आहे कोणत्या प्रकारचे रील आहेत जे आता जास्त चालतात. तर ते आता आपण बघून घेऊया. तर आत्ता जर तुम्ही पाहायला गेला तर Instagramवरती फनी जे आहेत, ते फनी स्किट्स असतात ना, ते खूप जास्त चालतात. म्हणजे कॉमेडीवाले जसं की आशिष चंचलानी बनवतो, BBK वाईन्स बनवतात किंवा अजून खूप सारे आत्ताचे क्रिएटर आहेत. ऑरेंज ज्यूस म्हणून एक आहेत, ते लोकं बनवतात. तर तसलं जे कंटेंट आहे ते जास्त चालतं. त्याच्यासोबत टिप्स अँड ट्रिक्स म्हणजे अफलातून विशाल डॉट टेक, अफलातून, परत नंदू पाटील हे जे मराठी क्रिएटर आहेत, जे व्हिडिओज बनवतात टिप्स अँड ट्रिक्सचे, तसले व्हिडिओ सुद्धा खूप चालतात. त्याच्यासोबत हाऊ टू व्हिडिओज म्हणजे हाऊ टू मेक मनी ऑनलाईन, हाऊ टू क्रिएट युअर ब्लॉग, हाऊ टू इन 10 डेज मेक मनी ऑनलाईन, 10 दिवसात पैसे कसे कमवायचे. म्हणजे हाऊ टूचे जे व्हिडिओ असतात ना, ते पण खूप जास्त चालतात. सो त्याच्यावरती काम करणं पण तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही जे पण कोणताही व्हिडिओ बनवा, हाऊ टू बनवा, फनी स्किट्स बनवा, टिप्स अँड ट्रिक्स बनवा, त्याच्यावरती जर व्हॅल्यू देत असाल आणि व्हॅल्यू देत त्याच्यासोबत तुम्ही जर ट्रेंडिंग साऊंड जर वापरले ना, त्याच्यावरती असा एरो असतो बघा, असा आणि असं तिरकं चिन्ह असतं, असा वरती जाणारा आणि तिरकं चिन्ह. ते जर असेल ना, तर तो ट्रेंडिंग ऑडिओ असतो. तो जर तुम्ही वापरला, तर त्या रील्सवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येतात. त्यामुळे ते एक कंटेंटवरती तुम्ही काम करू शकता. आता स्टेप नंबर 4 आहे ती आपण एकदा जाणून घेऊया. स्टेप नंबर 4 आहे तयारी कशी करायची आता याच्यासाठी. जर तुम्हाला रील बनवायच्यात, पैसे कमवायचे तर कोणती तयारी करावी लागते? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला निश ठरवायचं आहे. पहिल्यांदा तुमचं जे निश आहे ते ठरवायचं आहे. जसं की तुमचं फूड असेल, टेक्नॉलॉजी असेल, फॅशन असेल, एज्युकेशन असेल, व्लॉग असेल, ट्रॅव्हल व्लॉग असेल, ट्रॅव्हल ब्लॉगिंग असेल, व्लॉगिंग असेल, जे काय असेल ते निश तुम्हाला ठरवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक महिन्याभराचं कंटेंट कॅलेंडर बनवायचं आहे, की आज व्हिडिओ कोणता जाणार, उद्या कोणता जाणार, परवा कोणता जाणार, हे सगळं कंटेंट कॅलेंडर बनवायचं आहे आणि दररोज एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे. न चुकता दररोज एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे.
आता समजा त्याला एडिटिंग करायची आहे, काही कॉन्टेंट वरती काम करायचंय, समजा आता रील आहे, मी जर ही रील शूट केली तर त्याला एडिट करायचंय, तर तुम्ही काय करू शकता, कॅपकट, इनशॉट, काइन मास्टर असे जे ऍप्लिकेशन आहेत त्याचा वापर करून तुम्ही तिथून एडिटिंग करू शकता आणि त्याचा वापर करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही रील अपलोड करू शकता. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये ना तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची. जेवढी तुम्ही कन्सिस्टंट राहाल ना तेवढं फायद्याचं आहे. कारण आज व्हिडिओ टाकला, उद्या व्हिडिओ टाकला, परवा व्हिडिओ टाकला, एक दिवस असा येतो की तुमचा रील व्हायरल जाते, नक्की जाते. आता मी इंस्टाग्रामवरती चांगला काम करतोय, त्याच्यामुळे मला माहिती आहे की इंस्टाग्रामवरती रील नक्की व्हायरल जाते. ते पण मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे तयारी कशी करायची हे पण तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. स्टेप नंबर 5 मध्ये सांगितलंय फॉलोवर वाढवण्याच्या महत्वाच्या टिप्स. कोणकोणत्या आहेत फॉलोवर वाढवण्याच्या टिप्स ते पण सांगतो. हे बघा, काय करायचंय, सर्वात महत्वाचं म्हणजे परफेक्ट आणि बेस्ट महत्वाच्या ज्या हॅशटॅग आहेत तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड त्या टाकायच्यात. जसं की मी मेक मनी ऑनलाईन वरती व्हिडिओ बनवला, तर मी काय टाकू शकतो, ऑनलाईन पैसे कैसे कमाए, ऑनलाईन मेक मनी ऑनलाईन 2025, मेक मनी 2025 असे हॅशटॅग वापरू शकतो. अदर रिलेव्हंट हॅशटॅग आहेत ते आपल्याला वापरायचे, जे चुकीचे हॅशटॅग आहेत किंवा जे गरजेचे नाहीयेत ते वापरायचे नाहीये. त्यानंतर ट्रेंडिंग म्युझिक वापरायचे. जसं मी सांगितलं, असा एक ॲरो येतो म्युझिकच्या इथे बघा, असा ॲरो अपचा, तो जो ॲरो आहे तसले तुम्हाला जास्त हे वापरायचे आहे, ट्रेंडिंग म्युझिक वापरायचे. ते वापरल्याने काय होतं, तुमच्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज येतात. त्याच्यासोबत कॉल टू ऍक्शन द्यायचे, तुमचा जो रील आहे त्याच्यामध्ये फॉलो करा, शेअर करा अशी कॉल टू ऍक्शन द्यायची. जसं की आता हा युट्यूब व्हिडिओ आहे, तर युट्यूब व्हिडिओमध्ये मी कशी कॉल टू ऍक्शन देतो, काय मी आत्ताच देतो एक कॉल टू ऍक्शन. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ह्या व्हिडिओमधून थोडीफार व्हॅल्यू भेटली असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक बटन नक्की दाबा. ही मी कॉल टू ऍक्शन दिली आहे तुम्हाला, बरोबर? अशा पद्धतीची कॉल टू ऍक्शन तुम्ही पण देऊ शकता. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा प्लीज. ओके, सो ही होती स्टेप नंबर 5. त्याच्यासोबत वेळेवरती पोस्ट करा. म्हणजे काय करायचंय, टाइम टू टाइम जो तुमचा टाइम ठरलेला आहे, जसं की सकाळी 9 वाजता करायचंय पोस्टिंग, किंवा सकाळी 10 वाजता करायचंय, किंवा संध्याकाळी 8 वाजता करायचंय, 7 वाजता करायचंय, जो पण तुमचा टाइम ठरलेला आहे त्या टायमिंगला वेळेवरती नक्की तुमचा व्हिडिओ, रील, स्टोरी सगळं पोस्ट करा. पण टाइम टू टाइम हे करत राहा. ह्या गोष्टी केल्या तर तुमचे फॉलोवर नक्की वाढतील. आता आपण स्टेप नंबर 6 आहे ती समजून घेणार आहोत. स्टेप नंबर 6 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही याच्यावरून कमाई कशा पद्धतीने सुरू करू शकता. आता आपण एकदा ते क्लिअर करून घेऊया. त्याच्यामध्ये बघा मी काय सांगितलेलं आहे, मोर फॉलोवर इज इक्वल टू मोर ब्रँड्स. तर तुम्हाला जर जास्त फॉलोवर वाढवायचे असतील तर काय करायचे ते आता टिप्स सांगितले असतील. पण फॉलोवर वाढवण्यासाठी अगोदर कॉन्टेंट टाकणं गरजेचं आहे आणि कॉन्टेंट टाकण्यासाठी अगोदर निश फायनल करणं गरजेचं आहे. आणि निश तेव्हाच फायनल होईल जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवरती रील टाकण्याचा विचार कराल. त्यामुळे सर्व गोष्टी एकमेकांना कनेक्टेड आहेत. त्यामुळे तुम्हाला निशवरती किंवा कोणत्या तरी एका गोष्टीला सुरुवात करायची. जसे तुम्ही एका गोष्टीला सुरुवात कराल तसं तुम्ही एका गोष्टीला कनेक्ट होत राहाल. आता आपण समजून घेतलं की मोर फॉलोवर इज इक्वल टू मोर ब्रँड. आता आपण समजून घेऊया ऍफिलिएट प्रोडक्ट. तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम पेजवरती ऍफिलिएट मार्केटिंग करू शकता. जसं की Amazon झालं, मिशो झालं, फ्लिपकार्ट झालं, किंवा अजून कोणते प्रोडक्ट आहेत त्यांचं तुम्ही इथे चांगलं ऍफिलिएट मार्केटिंग करू शकता, बरोबर? हा झाला दुसरा पॉईंट. आता आपण तिसरा पॉईंट समजून घेऊया. याच्यावरती तुम्हाला जर चांगले पैसे कमवायचे असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही डिजिटल प्रोडक्ट सेलिंग करू शकता. म्हणजे काय, तर स्वतःचे कोर्सेस बनवून सेल करू शकता. जर तुम्ही एज्युकेशनचा तुमचा इंस्टाग्राम पेज असेल तर तुम्ही ज्या गोष्टीबद्दल एज्युकेट करताय लोकांना त्याच्याबद्दलचे कोर्स टाकू शकता. जसं मोटिवेशनचा आहे, पर्सनल ब्रँडिंगचा आहे, ब्लॉगिंगचा आहे, ॲफिलिएट मार्केटिंगचा आहे, डिजिटल प्रोडक्ट सेलिंगचा आहे, हाऊ टू मेक क्रिएटर ऑन कोर्स किंवा क्रिएट कोर्स असं तुम्ही बनवू शकता. त्याचे कोर्सेस आहेत. जो टॉपिक घ्याल त्याच्यामध्ये तुमची ऑडियन्स आहे, फक्त तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता शेवटचा पॉइंट आहे स्पॉन्सरशिप. तुम्ही स्पॉन्सरशिप घेऊ शकता. जर तुमच्या इंस्टाग्राम पेजवरती 1000, 2000, 3000, 10,000, 15,000 फॉलोअर झाले तर तुम्ही ₹1000 50,000 पर्यंत ब्रँड डील कडून पैसे घेऊ शकता. आणि तेवढे लोक, तेवढे ब्रँड्स तुम्हाला पैसे देखील देतात. ही होती स्टेप नंबर 6 की तुम्ही कमाई कशी करू शकता, हे मी तुम्हाला आता इथे क्लिअर केलेलं आहे. तर इंस्टाग्रामवरून जे रील बनवणं हे कोणासाठी फायदेशीर आहे. पहिली गोष्ट, कॉलेज स्टुडंट स्वतःसाठी बनवू शकतो रील आणि कॉलेज करत करत चांगले पैसे कमवू शकतो. त्याच्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे हाऊसवाईफ सोबत ही गोष्ट महत्वाची आहे. का? कारण जे हाऊसवाईफ आहेत
त्या याच्यामधून देखील चांगले पैसे कमवू शकतात. त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते Instagramच्या रीलच्या माध्यमातून लोकांना देऊ शकतात आणि त्यामधून देखील ग्रो होऊ शकतात आणि पैसे कमवू शकतात. त्यानंतर जे लोक जॉब सीकर आहेत, स्मॉल ज्यांचे बिझनेस आहेत आणि जे कंटेंट क्रिएटर आहेत, हे लोक सुद्धा स्वतःचं कंटेंट क्रिएट करू शकतात. जॉब सीकर काय करू शकतात, संध्याकाळी आल्यानंतर स्वतःचे व्हिडिओ बनवू शकतात. ज्या बिझनेसवरती, ज्या गोष्टीमधलं नॉलेज आहे त्यावरती बनवू शकतात. स्मॉल बिझनेसवाले बिझनेस कसा ग्रो करू शकतो किंवा छोट्या गोष्टीमधून मोठी गोष्ट कशी तयार करायची या निशला घेऊन ते चांगले रील बनवू शकतात. आणि कॉन्टेंट क्रिएटर तर त्यांच्याकडे कंटेंटची काहीच कमी नाहीये, ते खूप सारं कंटेंट बनवू शकतात. सो ही होती कोणासाठी हे फायदेशीर आहे या गोष्टी मी आता तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत स्टेप नंबर 8. स्टेप नंबर 8 आहे सुरुवात कशी करायची. या सर्वासाठी नक्की सुरुवात कशी करायची असते मी ते तुम्हाला क्लिअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एक निश निवडा. एक तुमचं निश निवडा, कोणत्या गोष्टीवरती आपल्याला व्हिडिओ बनवायचे. दुसरी गोष्ट, इंस्टाग्रामचं प्रोफेशनल अकाउंट काढा, पर्सनल अकाउंट नका काढू, प्रोफेशनल अकाउंट काढा. त्याच्यानंतर पहिल्यांदा एक रील बनवा. जास्त विचार करत नाही बसायची, पटकन एक रील बनवायची, पोस्ट करायची आणि म्हणायचं आता उद्याचा व्हिडिओ आहे ना त्याचा विचार करतो मी. पटकन व्हिडिओ बनवून पोस्ट करायचे, जास्त विचार नाही करायचा. व्हिडिओ कोणती बनवू, काय बनवू, ह्याच्यात हे चुकलं, त्याच्यात ते चुकलं, मग याला एडिट कशी करायची, कसं कट करू आणि कशी अपलोड करू, जास्त विचार करायचा नाही. डायरेक्ट शूट करायची आणि अपलोड करायची, मनामधली भीती घालवायची. आता नंतर काय करायचंय, नंतर डायरेक्ट तुम्ही दररोज असे व्हिडिओ बनवून बनवून टाकू शकता आणि नंतर जेव्हा कॉन्फिडन्स येईल तेव्हा 30 दिवसाचा एक चांगला कॉन्टेंट बनवा आणि दररोज एक 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 व्हिडिओ टाका. अशा जर गोष्टी केल्या तर तुमचे चांगले इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकले जातील. चांगले व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्यावरती चांगले व्ह्यूज येतील. चांगले व्ह्यूज आल्यानंतर तुमच्याकडे ब्रँड नक्की येतील आणि ते ब्रँड तुम्हाला चांगले पैसे देखील देतील. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं की इंस्टाग्रामवरून रील बनवून कशा पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात मी या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर लिखाण काम आवडत असेल, तुम्हाला लिहून पैसे जर कमवायचे असतील, तर मी ब्लॉगिंग शिकवतो. ब्लॉगिंग एक अशी गोष्ट आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता. जर तुम्हाला ब्लॉगिंग काय आहे हे जाणून घ्यायचं असेल, ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे हे जाणून घ्यायचे असतील आणि दर महिन्याला ब्लॉगिंग मधून कमीत कमी 50 ते 60,000 रुपये मोबाईलचा वापर करून कमवायचे असतील, एक खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक करून आपला वेबिनार जॉईन करा. आपल्या वेबिनारमध्ये मी सांगणार आहे की ब्लॉगिंग मधून तुम्ही दर महिन्याला 1,00,000 रुपये कशा पद्धतीने कमवू शकता. त्यामुळे आपला वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच आपला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.